गुड मॉर्निंग जयपूर. राम राम से. आमचा मॉर्निंग ब्रेकफास्ट चालू होता. सो सरजी आज आपल्याकडे नाश्त्याला काय आहे? आज आमच्या कंपनीचे शहाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे इडली सांबर चटणी वगैरे आहे. ताई इडली कशी होती? खूप सुंदर आहे. चटणी पण भारी होती आणि सांबार पण भारी होता. इडली तर मस्त त्यांच्यासारखी फुगली होती. आई शपथ घेऊन सांगतो, हे बिलकुल पण स्क्रिप्टेड नव्हतं. आमचे सर्व मेंबर एकापेक्षा एकच. कपल शूट करताना काका काकींकडे बघतच नव्हते. मग काय काकीने गपचूप पाठवून चिमटा काढला. मला जयपूरमध्ये पण आपल्या मुंबईसारखी मिठी नदी दिसली. मेकअप बरोबर झाला आहे की नाही हे बघून आम्ही आज प्रवासाला सुरुवात केली. आज आम्हाला बरेचसे स्पॉट्स कव्हर करायचे होते. सर्वात पहिला जयपूरला पिंक सिटी हा नाव का पडलं ते पाहण्यासाठी आम्ही पूर्ण शहराला प्रदक्षिणा घातली. मी कदाचित चुकत असेन, पण मला हा पिंक कलर बिलकुल पण पिंक वाटला नाही. काय माहीत नक्की पिंकची ही कोणती शेड होती. मला तर हा कुठचा तांबूस बिंबूस कलर वाटला. जयपूर सिटीच्या नजाऱ्यांचं खिडकीतून आनंद घेत आणि तिच्यावर जेवढा विश्वास आहे त्यापेक्षाही जास्त विश्वास या सेल्फी स्टिकवर ठेवत आम्ही आमच्या पहिल्या स्पॉटवर पोहोचलो. इकडे वैष्णवी मातेच्या प्रति मंदिरात जाण्यासाठी रोपवेची सुविधा होती. बऱ्याच लोकांसाठी हा काहीतरी नवीन एक्सपिरियन्स होता. आमचा वाघ, वाघिणी आणि आम्ही सर्वच निसर्गाच्या सुंदर नजाऱ्यांचा आनंद घेत आणि मजा मस्ती करत रोपवेचा प्रवास केला. खरं सांगतो मित्रांनो, ही व्हिडिओ काढताना चेहऱ्यावर हसू पण कपाळावर आट्या पडल्या होत्या. खूप टेन्शन आलेला, भीती पण वाटत होती. पण काय सकाळी चुकून चहामध्ये माउंटन ड्यू टाकून पिला होता. जय माता दी. जय माता दी. दर्शन घेऊन झाल्यावर हा डार्क हँडसम ब्लॉगर ते पण मराठी बोलतोय हे ऐकून महाराष्ट्र बाबा. जय महाराष्ट्र. कुठचे तुम्ही? नगरकर. आम्ही मुंबईकर. भेटूया चला. आपली महाराष्ट्राची पब्लिक कुठे भेटली की खरंच बरं वाटतं. पण हे आम्ही ऑब्झर्व केलंय की महाराष्ट्राची पब्लिक खूप फिरते. म्हणजे राजस्थानला आल्यापासून आम्हाला बरेच महाराष्ट्रीयन लोक भेटले. ये है आम जिंदगी, ये है मेंटॉस जिंदगी. परत खाली येताना माझे व्हिडिओ बघून जेलस झालेली विशाखा, तिला पण व्हिडिओमध्ये यायचं होतं. मी या सेल्फी स्टिकवर थोडा जास्तीच भरोसा ठेवला होता असं मला वाटतंय. राजस्थानचं टुरिझम थोडं निगेटिव्ह होत चाललंय. इकडे हे मधले एजंट लोक खूप स्कॅम करतात आणि आपल्याला लुटायला प्रयत्न करतात. असाच काल स्कॅम परत एकदा झाला. इतना बोलिए, देखो कोई भी देखो सब हम लोग का टाइम वेस्ट, सब टूरिस्ट कोई. तुम्ही जर कधी जयपूर फिरायला आलात तर एजंट लोक तुम्हाला संजय शर्मा म्युझियमला नेतील, पण तिकडे जाऊ नका. त्या एजंटला शिव्या आणि वाटोळं होऊ दे असा श्राप देऊन आम्ही जयपूर सिटी मधला जलमहल बघायला आलो. जर सिनेरी आणि बॅकग्राऊंड एवढं सुंदर असेल तर आमचे कार्यकर्ते काही चान्स सोडत नाहीत. लिंकिंग रोडला जाऊन खास जयपूरला घालण्यासाठी घेतलेले कपडे शेवटी आमच्या ताईने घातले. पण मंडळी खरंच या जलमहलची वाईब काहीतरी वेगळीच होती. आमचे काका काकू जोडीने फोटो काढत होते, पण पप्पा एकटेच हिरो बनून फोटो काढत होते. हे मम्मीने लांबून बघितलं. हे पप्पांच्या लक्षात येतात त्यांनी पण तिला खोटं खोटं आवाज द्यायची ॲक्टिंग केली आणि मग परत प्रेमाने जवळ घेऊन फोटो काढले. आमच्या ग्रुपच्या बरेच एक्सायटेड लोकांनी ट्रेडिशनल राजस्थानी वेअर घालून फोटोशूट केलं. या स्पॉटवर बरेचसे फॉरेनर टुरिस्ट देखील आले होते. त्यातील एकाशी मी बोलायचा प्रयत्न केला. एक्सक्यूज मी मॅम, फ्रॉम विच कंट्री यू आर? आय एम फ्रॉम ब्राझील. हो वाव. हे बाय चल ना, गावांचा वाट बघतात. थांबा हो पप्पा. आया ही तर गावचे आपल्या. हा पानसट जोक जर नसेल आवडला तर खरंच सॉरी, पण हा क्यूट डान्स तुम्हाला नक्कीच आवडेल. थोडं चटरपटर खाऊन पिऊन आम्ही आमच्या पुढच्या स्पॉटवर पोहोचलो, म्हणजेच जंतर मंतर. जंतर या शब्दाचा अर्थ होतो इन्स्ट्रुमेंट आणि मंतर म्हणजे कॅल्क्युलेशन. म्हणजे असे इन्स्ट्रुमेंट जे काहीतरी कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरतात. आम्हाला दाखवण्यात आलेली व्हिडिओ आम्ही सर्वांनी अगदी मनापासून ऐकली, पण तरीसुद्धा अजून डाऊट्स क्लिअर करण्यासाठी आम्ही एक गाईड बुक केला. आपल्या भारतामध्ये अनेक जंतर मंतर आहेत, पण जयपूर इकडचं जंतर मंतर सर्वात जास्त ॲडव्हान्स्ड आणि ॲक्युरेट आहे. इकडे बरेच प्रकारचे वेगवेगळे यंत्र होते. सर्वांचं प्रिन्सिपल ऑफ वर्किंग आणि काम वेगळं वेगळं होतं. पण थोडक्यात सांगायचं झालं तर इकडे असे यंत्र होते ज्याने तुम्ही एक्झॅक्ट टाईम, पृथ्वीचं रोटेशन, रेव्होल्युशन, अमावस्या, पौर्णिमा
ग्रहांची पोझिशन, जर आता कोणी जन्मलं तर त्याची राशी काय असेल, लग्न राशी, डायरेक्शन आणि बरंच 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 काही, ते पण एकदम ॲक्युरेट सांगू शकाल. खरंच आपले आधीचे इंडियन्स खूप इंटेलिजंट आणि ग्रेट होते. फक्त वाईट एवढंच वाटतं की आता इकडे फॉरेनर्स खूप जास्त उत्सुकतेने येतात, पण आपण इंडियन लोक याला जास्ती महत्त्व देत नाही. नंतर सन टॅनपासून वाचत वाचत आम्ही आमच्या पुढच्या स्पॉटवर म्हणजेच हवा महलला पोचलो. हे मला मस्ट विजिट आणि आतापर्यंतचा वन ऑफ द बेस्ट स्पॉट वाटलं. हवा महल एकदम ओल्ड आणि एस्थेटिक वाईब देणारं होतं. एस्थेटिक, हो एस्थेटिक होता, त्यामुळे जिंजी लोक लगेच अट्रॅक्ट झाले. मी पण थोडं एस्थेटिक बनायचा प्रयत्न केला, पण मला वाटत नाही ते काय जमलं. हवा महलबद्दल सांगायचं बरंच काही आहे, पण थोडक्यात सांगायचं झालं तर ही एकुलती एक अशी बिल्डिंग आहे जी बिना फाउंडेशनची उभी आहे. त्यासोबत ह्या पूर्ण हवा महलमध्ये 953 विंडो आहेत. या विंडोंमुळेच इकडे हवा खेळती राहते आणि याला हवा महल असं नाव पडलं. इकडे मस्त थंड वातावरण होतं. बघितलं ना किती थंडी होती. हवा महलला बाहेरून बघितलं तर 50-60 फीट उंच सिंपल पातळ वॉल वाटते, पण आतून हे खूप मोठं आहे. थोडंसं युनिक अँगल शूट करायला आम्ही गेलो. मी तर बरोबर केलं, पण विषय का हवा महल झाल्यावर काही लोक सिटी पॅलेस देखील बघायला गेले. सिटी पॅलेसची एंट्री जास्ती आणि आमचं बजेट कमी असल्यामुळे मी तर गेलो नाही बाबा. दुपारी पोटभर जेवण करून जीप सफारी करत करत आम्ही आमेर फोर्टवर पोहोचलो. आमेर फोर्ट हा 22 किलोमीटरच्या दायऱ्यात पसरलेला मोठा फोर्ट आहे. या अंडर बरेचसे फोर्ट येतात. हे सर्व किल्ले राजा मनसिंगच्या राज्यात बांधले गेले होते. जीप सफारी आणि हा अँटिक कॅमेरा दोन्ही आमच्यासाठी नवीन होते. या किल्ल्याला 2 मुख्य दरवाजे आहेत, एक चांदपोल आणि एक सूर्यपोल. किल्ल्यावरून दिसणाऱ्या 360 डिग्री नजाऱ्याला खरंच काही तोड नाही. आमचा ग्रुप येण्याआधी हा किल्ला एकदम शांत होता, पण आम्ही आल्यानंतर आमची पब्लिक काही ना काहीतरी उचापती करतच होती. एका साईडला रील्स बनवत होती, दुसरीकडे स्वतःचा मोठेपणा करत होते, तिसरीकडे डान्स करत होते आणि चौथीकडे गणपती बाप्पा मंगल मूर्ती राजस्थान पर्यटनचा. आतापर्यंत हे सर्व ठीक होतं, पण नंतर तर पब्लिकने या सर्व त्याच महिला आहेत ज्यांच्या इतर वेळी गुडघे दुखत असतात, ज्यांना बसमध्ये वरची नाही तर खालची सीट पाहिजे असते, पण हे जेव्हा नाचायला लागतात तेव्हा त्यांचं दुखणं सर्व दुःख जर सर्व विसरून जातात. आमचं हे पारंपरिक आणि सांस्कृतिक नृत्य बघून सर्वजण आकर्षित झाले. बरेच फॉरेनर्स आमचे फोटो व्हिडिओ काढत होते. काही अनोळखी लोक आम्हाला जॉईन देखील झाले. खूप मजा केली, खूप एन्जॉय केलं सर्वांनी. खरंच आमेर फोर्टवर एन्जॉय करून झाल्यावर आम्ही आमच्या हॉटेल रूमवर आलो. बऱ्याच दिवसांनी चिकन होता, त्यामुळे सर्व पोट आणि मन भरून जेवले. थोडंसं रात्री चिल केला आणि मस्त झोपून गेलो. चला मंडळी, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.